नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2026च्या चौकीदार पदाच्या परीक्षा ज्या आहे तर चालू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी काही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीवरती आपल्याला सराव प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांचा सराव आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे। प्रत्येकी 2 मास 200 गुण आणि 3 तास 180 मिनिट सूचना आहे ते सर्व प्रश्न अनिवार्य आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुणांचा आहे आणि योग्य पर्याय तुम्हाला 4 पैकी निवडायचा आहे। पर्याय क्रमांक ए बी सी डी हे 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे जो उत्तर बरोबर आहे। तर चला सुरुवात करूया वेळ न जाता पहिल्या प्रश्नांपासून। महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पर्याय आहे औद्योगिक विकास करणे, बी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करणे, सी कृषी उत्पादन वाढवणे आणि डी आहे शहरी विकास करणे। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करणे। दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभाग कोणत्या राज्य शासनाच्या अखत्यारीत कार्य करतो? पर्याय दिले एक महाराष्ट्र शासन, बी भारत सरकार, सी जिल्हा परिषद, डी ग्रामपंचायत। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र शासन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणती योजना आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित आहे? पर्याय हे एकलव्य मॉडेल निवासी शाळा, बी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सी स्वच्छ भारत अभियान, डी आहे अमूल योजना। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए एकलव्य मॉडेल निवासी शाळा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचा मुख्य भर कोणावर असतो? पर्याय आहे शहरी लोकसंख्या, बी अनुसूचित जमाती, सी व्यापारी वर्ग आणि डी औद्योगिक कामगार। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब। पाचवा प्रश्न आहे आदिवासी विकास विभागाचे प्रमुख कार्य कोणते आहे? पर्याय दिलेला आहे महामार्ग बांधकाम, बी आदिवासींचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, सी रेल्वे सेवा, डी आहे बँकिंग सेवा। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आदिवासींचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आश्रमशाळा मुख्यतः कोणासाठी चालवल्या जातात? पर्याय दिलेले सर्व विद्यार्थ्यांसाठी, बी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, सी फक्त मुलींसाठी आणि डी आहे फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी। चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी। 7वा प्रश्न आहे आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना कोणता लाभ दिला जातो? पर्याय शिष्यवृत्ती, बी वाहन परवाना, सी पासपोर्ट, डी आहे मतदान ओळखपत्र। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शिष्यवृत्ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? पर्याय आहे शिक्षणाचा प्रसार, बी आर्थिक सक्षमीकरण, सी आदिवासींचे कल्याण, डी परदेश व्यापार वाढवणे। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आदिवासींचे कल्याण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 अनुसूचित जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नियोजन कोणता विभाग करतो? पर्याय दिले आदिवासी विकास विभाग, बी आहे महसूल विभाग, डी सी आहे गृह विभाग आणि डी आहे उद्योग विभाग। हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आदिवासी विकास विभाग। 10वा प्रश्न आहे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा प्रमुख लाभार्थी कोण असतो? पर्याय अनुसूचित जमातीचे नागरिक, सर्व शासकीय कर्मचारी, उद्योगपती आणि व्यापारी। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अनुसूचित जमातीचे नागरिक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ITDP याची मुख्य भूमिका कोणती आहे? पर्याय हे आदिवासींसाठी आरोग्य सेवा देणे, बी स्थानिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, सी सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवणे, डी आहे फक्त शिक्षण क्षेत्रात कामं करणे। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवणे। 12 प्रश्न आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI ची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली? पर्याय हे संशोधन व प्रशिक्षणाद्वारे आदिवासींचा विकास, बी फक्त शिक्षण प्रशिक्षणासाठी,
सी आदिवासींसाठी क्रीडा प्रोत्साहनासाठी, डी आहे फक्त आरोग्य सेवा पुरवण्यासाठी. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, संशोधन प्रशिक्षणाद्वारे आदिवासींचा विकास करण्यासाठी. 13वा प्रश्न आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS कोणासाठी स्थापन करण्यात आली आहे? पर्याय सर्व विद्यार्थ्यांसाठी, बी अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी, सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी, डी मुक्त मुलांसाठी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी. प्रश्न 14, आश्रमशाळा कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी चालवल्या जातात? पर्याय प्राथमिक शिक्षण, बी माध्यमिक व माध्यमिक शिक्षण, उच्च व माध्यमिक शिक्षण. ठीक आहे, उच्च आणि माध्यमिक शिक्षण. त्यानंतर सी उच्च शिक्षण आणि डी आहे तांत्रिक शिक्षण. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, उच्च व माध्यमिक शिक्षण. त्यानंतर प्रश्न 15 बाबा, प्रश्न क्रमांक 15, आदिवासी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती कोणत्या आधारावर दिली जाते? पर्याय आहे आर्थिक स्थिती, बी आहे जात, सी शैक्षणिक पात्रता आणि आदिवासी स्थिती, डी आहे वय. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, शैक्षणिक पात्रता आणि आदिवासींची स्थिती. 16वा प्रश्न आहे, वन हक्क कायदा 2006 फॉरेस्ट राईट ऍक्टचे प्रमुख उद्देश काय आहे? पर्याय वन संरक्षण, बी आहे आदिवासी वनवासी यांचे वन हक्क मान्यता देणे, सी आहे वनात उद्योग उभारणे, डी आहे वनातील महसूल वाढवणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, आदिवासी व वनवासी यांचे वन हक्क मान्यता देणे. 17वा प्रश्न आहे, पेसा कायदा 1996 कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे? पर्याय शहरी भाग, बी आहे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र, सी औद्योगिक क्षेत्र, डी आहे शिक्षण संस्था. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, अनुसूचित जमातींसाठी संविधानात कोणत्या कलमाद्वारे विशेष तरतूद केल्या आहे? पर्याय आहे ए कलम 14 ते 15, बी कलम 16 ते 17, सी कलम 46 ते 244, डी आहे कलम 330 आणि 332. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, कलम 46 ते 244. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. 19, पाचवी अनुसूचित कोणासाठी लागू आहे? पर्याय अनुसूचित जाती, बी अनुसूचित जमाती व आदिवासी क्षेत्र, सी सर्व नागरिक, डी राज्यातील सर्व ग्रामपंचायती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, अनुसूचित जमाती व आदिवासी क्षेत्र. 20वा प्रश्न आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय दिलेले आहे SC आणि STच्या हक्कांचे संरक्षण करणे, बी आदिवासी विकास योजना राबवणे, सी वन व्यवस्थापन करणे, डी आहे ग्राम विकास करणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, आदिवासी विकास योजना राबवणे. अनुसूचित जमातीचे हे मिक्स झालं, याच्यामध्ये उत्तर आहे नाही, कारण की आदिवासींचे जे कार्य ते अनुसूचित जाती आणि जमातीचे यांचे संरक्षण करणे हे जे काम आहे ते राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कार्य आहे. काय? तर अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षण करणे. हे ऑप्शन जे चारही ऑप्शन चुकीचे दिलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 21वा, आदिवासी विकास विभागाच्या योजनांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाते? पर्याय आर्थिक निकषांवर, बी सामाजिक व शैक्षणिक निकषांवर, सी राजकीय निकषांवर, डी उत्पादन निकषांवर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, सामाजिक व शैक्षणिक निकषांवर. 22वा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनांचा प्रमुख उद्देश कोणता आहे? पर्याय रोग टाळणे व आरोग्य सुधारणा, बी औषध उत्पादन वाढवणे, सी वैद्यकीय महागाई कमी करणे, डी हॉस्पिटल उभारणी करणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, रोग टाळणे व आरोग्य सुधारणा. 23वा प्रश्न आहे, आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा विकास कोणत्या विभागाच्या सहकार्याने केला जातो? पर्याय आदिवासी विकास विभाग, बी सार्वजनिक बांधकाम विभाग, सी ग्राम विकास, डी आहे महावितरण विभाग. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा विकास कोणत्या विभागांच्या मार्फत केला जातो तो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. त्यानंतर
प्रश्न 24 पहा. एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवल्या जातात? पर्याय: शिक्षण मंत्रालय, बी आदिवासी कार्य मंत्रालय, सी सामाजिक न्याय मंत्रालय, डी ग्रामीण विकास मंत्रालय. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आदिवासी कार्य मंत्रालय. 25वा प्रश्न आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाचा समावेश असतो? पर्याय: ए शेती व कौशल्य विकास प्रशिक्षण, बी फक्त संरक्षण संगणक प्रशिक्षण, सी फक्त औद्योगिक प्रशिक्षण, डी फक्त वाहन चालवणे प्रशिक्षण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए शेती आणि कौशल्य विकास प्रशिक्षण. 26वा प्रश्न आहे. आदिवासी महिला सक्षमीकरणासाठी कोणती योजना राबविली जाते? पर्याय: आहे महिला आर्थिक विकास योजना, बी स्वयंसहायता गट योजना, सी कृषी विकास योजना, डी उद्योग विकास योजना. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी स्वयंसहायता गट योजना. त्यानंतर 27वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 27वा प्रश्न आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो? ऑप्शन आहे: ए अनुसूचित जमातीच्या नागरिकांना, बी आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना, सी सर्व भारतातील विद्यार्थ्यांना, डी केवळ शहरी भागातील लोकांना. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अनुसूचित जमातीच्या नागरिकांना. 28वा प्रश्न आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्थांची भूमिका काय असते? पर्याय: अंमलबजावणी आणि जनजागृती, बी निधी वाटप करणे, सी योजना तयार करणे आणि डी आहे तपासणी करणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अंमलबजावणी आणि जनजागृती करणे. 29वा प्रश्न आहे. आदिवासी भागातील पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनासाठी कोणती योजना राबवली जाते? पर्याय: वन संरक्षण योजना, बी पारंपरिक कला व संस्कृती संवर्धन योजना, सी पर्यटन विकास योजना, डी कौशल्य विकास योजना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन बी पारंपरिक कला व संस्कृती संवर्धन योजना. त्यानंतर 30वा प्रश्न आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये शाश्वत विकासाचा कोणता घटक महत्वाचा आहे? पर्याय: ए पर्यावरण संवर्धन, बी आर्थिक नफा, सी जलद काम पूर्ण करणे, डी शहरीकरण वाढवणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए पर्यावरण संवर्धन. त्यानंतर 30वा झाला. ओके चला 31वा प्रश्न पाहूया आता. प्रश्न क्रमांक 31. भारताच्या संविधान संरक्षणाच्या कोणत्या कलमात आदिवासी क्षेत्राच्या विशेष तरतुदी नमूद आहे? पर्याय: ए कलम 14, बी कलम 244, सी कलम 370, डी कलम 275. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी कलम 244. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. वनाधिकार कायदा 2006 FRA अंतर्गत कोणाला वैयक्तिक वन हक्क दिले जातात? ऑप्शन आहे: ए वन विभाग, बी ग्रामसभा, सी आहे वन अधिकारी, डी आहे महसूल विभाग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी ग्रामसभा. 33वा प्रश्न आहे. अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभेची कोणती भूमिका महत्वाची आहे? पर्याय: हे विकास योजना मंजूर करणे, बी जमीन हस्तांतरणास मान्यता देणे, सी स्थानिक नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन आणि डी वरील सर्व. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 विकास योजना मंजूर करणे. अनुसूचित क्षेत्राचे ग्रामपंचायतीची भूमिका ती विकास योजना मंजूर करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा विद्यार्थी मित्रांनो. पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? पर्यायी आदिवासींचे आर्थिक विकास, बी ग्रामसभेला स्वायत्तता देणे, सी भूमीचे संरक्षण करणे, डी हे वरील सर्व. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ग्रामसभेला स्वायत्तता देणे. 35वा प्रश्न आहे. प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी जबाबदार कोणती संस्था आहे? पर्याय: पंचायत समिती, बी जिल्हा परिषद, सी आदिवासी विकास महामंडळ, डी आहे राज्य शासन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आदिवासी विकास महामंडळ. 36वा प्रश्न आहे. आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्वाची आहे? ऑप्शन आहे मध्याह्न भोजन योजना, बी आहे मध्यान्ह भोजन योजना, बी एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना, सी राष्ट्रीय बालिका शिक्षण योजना आणि डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे वरील सर्वच आहे. म्हणजे मध्यान्ह भोजन योजना पण आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा पण आहे, राष्ट्रीय बालिका शिक्षण योजना पण आहे. त्यानंतर 37वा प्रश्न. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ITDP अंतर्गत कोणत्या क्षेत्रांचा विकास केला जातो? पर्याय: शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा,
बी उद्योग व्यापार पर्यटन, सी फक्त शिक्षण आणि डी आहे फक्त शेती. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधा हा एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प या क्षेत्राचा विकास केला जातो या अंतर्गत. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 38वा पहा. आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पात कोणत्या प्रकारचा खर्च समावेश असतो? पर्याय ए पगार खर्च, बी विकास खर्च, सी प्रशासनिक खर्च, डी वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी वरील सर्व. पगार खर्च बी असतो, विकास खर्च बी असतो आणि प्रशासनिक खर्च बी असतो. आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पात सर्व समावेश असते. 39वा प्रश्न आहे. आदिवासी भागात रोजगार निर्मितीसाठी कोणती योजना राबवली जाते? पर्याय मनरेगा, बी आहे वनसंवर्धन योजना, सी आहे कौशल्य विकास योजना आणि डी आहे वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. मनरेगा सुद्धा योजना राबवली जाते, वनसंवर्धन योजना सुद्धा राबवली जाते आणि कौशल्य विकास योजना सुद्धा राबवण्यात येते. 40वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? पर्याय आहे जिल्हा माहिती केंद्र, बी आहे ग्रामसभा बैठक, सी आहे लोकवर्गीय शिबिरे लोकवर्गीय शिबिरे आणि डी आहे वरील सर्व. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. जिल्हा माहिती केंद्राचा सुद्धा वापर केला जातो, ग्रामसभा बैठक सुद्धा आणि लोकवर्गीय शिबिरे सुद्धा यांचा वापर केल्यामुळे आदी विकास विभागाच्या योजनांची माहिती लोकांना देण्याचं काम जे आहे ते साधन म्हणून वापर केले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा विद्यार्थी मित्रांनो. भारतातील बारमाही कापूस उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते आहे? पर्याय हे महाराष्ट्र, पर्याय महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी पंजाब, डी हरियाणा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी गुजरात राज्य हे सर्वात मोठे राज्य आहे, ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन केले जाते. 42वा प्रश्न पहा. भारताच्या संविधानात अनुसूचित जमातीसाठी कोणत्या कलमांतर्गत विशेष तरतूद आहे? पर्याय ए कलम 15, बी कलम 16, सी कलम 244, डी कलम 342. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी कलम 342. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना NREGA कोणत्या वर्षात लागू झाला? पर्याय हे 2004, 2005, सी 2006, डी 2007. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी 2005 या वर्षी. 44वा प्रश्न आहे. वन हक्क कायदा FRA 2006 अंतर्गत कोणत्या हक्कांची तरतूद आहे? पर्याय ए जमीन हक्क, बी वन संसाधनाचा वापर हक्क, सी वन व्यवस्थापन हक्क सहभाग हक्क आणि डी वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. म्हणजे जमीन पण आहे, वन हक्क साधनाचा वापर सुद्धा आहे आणि वन व्यवस्थापन सहभाग सुद्धा आहे. ते चारही ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 45वा प्रश्न पाहू आपण. भारताच्या नियोजित अर्थव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? पर्याय हे 1947, बी 1950, सी 1951, डी 1960. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी 1951 पासून. त्यानंतर 1950 पासून झाला आहे. 1950 आहे. 46वा प्रश्न. आदिवासी भागातील प्रमुख वन उत्पादनामध्ये कोणाचा समावेश होतो? पर्याय ए बांबू, तेंदू, पत्ता, महुवा, बी सोयाबीन, गहू, तांदूळ, सी कापूस, तांदूळ, डी कांदा, बटाटा, टोमॅटो. चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बांबू, तेंदू, पत्ता आणि महुवा यांचा समावेश होत असतो वन उत्पादनामध्ये. 47वा प्रश्न आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1947, बी 1950, सी 1952, डी 1951. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 1950 मध्ये. मित्रांनो हा जो 45वा प्रश्न आहे भारताच्या नियोजन अर्थव्यवस्थेला प्रारंभ कधी झाला ते पहिलंच उत्तर आहे ऑप्शन सी बरोबर आहे. म्हणजे 1951 पासून आपली हे जे आहे अर्थव्यवस्थेचा प्रारंभ झालेला आहे. हे 50 चूक आहे, मी तुम्हाला पहिलंच ऑप्शन बरोबर होतं आपलं. ओके ठीक आहे. त्यानंतर 48वा प्रश्न पहा. आदिवासी विकासासाठी भारतात कोणती योजना राबवली जाते? पर्याय प्रधानमंत्री जनधन योजना, बी आदिवासी उपयोजना, सी किसान सन्मान निधी योजना आणि डी आहे स्वच्छ भारत अभियान.
ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, आदिवासी योजना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 49वा प्रश्न पहा. पर्यावरण संवर्धनासाठी कोणता कायदा महत्वाचा आहे? पर्याय हे वन संरक्षण कायदा, बी पर्यावरण संरक्षण कायदा, सी जल संरक्षण कायदा, डी हे वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, आपले ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. वन संरक्षण कायदा पण आहे, पर्यावरण संरक्षण कायदा पण आहे आणि जल संरक्षण कायदा पण आहे. तर पर्यावरण संवर्धनासाठी हे महत्वाचे तीनही कायदे आहे. 50वा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पर्याय दिलेले आहे ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, बी आहे कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, सी आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आणि डी आहे गीर राष्ट्रीय उद्यान. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे कॉर्बेट, गीर आणि काझीरंगा नंदादेवी. यामधलं एकही ऑप्शन आहे नाही मित्रांनो. मोठे राष्ट्रीय उद्यान आहे कॉर्बेट, म्हणजे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान जे ते कॉर्बेट आहे, ते लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. काझीरंगा एकशिंगी गेंड्यासाठी आहे, नंदादेवी पण आहे, गीर गुजरातमध्ये, हा कॉर्बेटचं सगळ्यात मोठं आहे. ओके, तर हे जे ऑप्शन नंबर बी आहे ते आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आदिवासी विकास विभागावरती तुम्हाला आदिवासी विकास विभागावरती 50 प्रश्नांचे व्हिडिओ जे आहे ते मी टाकण्याचा प्रयत्न करते. यामधून तुम्हाला कोणताही प्रश्न जे आहे ते आला तर तुमचा फायदा होणार आहे. एखादी प्रश्न इकडचा पर्याय तिकडे झाल्यामुळे चुकू शकते. ओके, त्यामुळे समजून घ्या. ओके, चला असेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे चांगले उपयोगाचे जे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके, चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. गुड नाईट मित्रांनो.